झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं दाखवण्यात येत आहे की जान्हवीने बोटीवरून समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारलेली असते आणि जान्हवीचं निधन झालेलं असतं. पण खरं तर जान्हवी जिवंत असते. जयंतच्या जाळ्यातून सुटण्यासाठी जान्हवीने हा सगळा बनाव रचलेला असतो. पुढे आपल्याला जान्हवी विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरी म्हणून काम करताना दाखवण्यात येणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. आणि त्या मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला असंच दाखवण्यात आलेलं होतं. म्हणजे जान्हवी ज्यांच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळलेली असते. ज्यांचा खरा चेहरा जान्हवीच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे जान्हवीने बोटीवरून उडी मारलेली असते. आणि मग त्यानंतर जयंत जान्हवीच्या घरी येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की जान्हवीचं निधन झालेलं आहे. आणि लक्ष्मी निवास या मराठी मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला सेम असंच पाहायला मिळत आहे. पण लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीला समुद्राच्या किनाऱ्यावर काम करणाऱ्या काही लोकांनी वाचवलेलं असते. जान्हवीने जयंतच्या जाळ्यातून सुटण्यासाठी जी योजना आखलेली असते त्यामध्ये ती यशस्वी झालेली असते. आणि मग त्यानंतर जान्हवी ठरवते की आता काही झालं तरी पण मला आता जयंतच्या समोर यायचं नाही. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की तिला किनाऱ्यावरच एक गाडी दिसते आणि मग त्या गाडीच्या डिक्कीमध्ये ती लपून राहते. आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवी ज्या गाडीमध्ये लपलेली असते ती गाडी विश्वाच्या वडिलांची असते. आणि जेव्हा जान्हवी गाडीच्या डिक्कीमधून बाहेर येत असते तेव्हा विश्वाचे वडील जान्हवीला बघतात. आणि मग त्यानंतर जान्हवी विश्वाच्या वडिलांना खोटं कारण सांगते की माझं या जगामध्ये कोणीच नाही आणि मी काम शोधण्यासाठी या ठिकाणी आले होते. आणि मग विश्वाच्या वडिलांना सुद्धा जान्हवीवरती दया येते आणि मग त्यानंतर जान्हवीला ती त्यांच्या घरी घेऊन येतात. आणि मग त्यानंतर जान्हवी तिचं नाव चंदना आहे असं सांगते. मग त्यानंतर जान्हवी त्यांच्याच घरी चंदना या नावाने मोलकरी म्हणूनच काम करत असते. पण सुरुवातीला जान्हवीला हे माहीत नसतं की ज्यांच्या घरी ती राहण्यासाठी आलेली आहे ते घर विश्वाचंच आहे. पुढे जान्हवीला समजतं की हे घर विश्वाचंच आहे. पण विश्वाला काहीच माहीत नसतं की त्याच्या घरी काम करणारी चंदना या नावाची मोलकरीण जान्हवीच आहे. कारण जेव्हा विश्वा जान्हवीच्या समोर येत असतो तेव्हा जान्हवी तिचं तोंड साडीने झाकून घेत असते किंवा मग ती दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते. त्यामुळे विश्वाला माहीतच होत नाही की ही जान्हवी आहे. पुढे विश्वाला सुद्धा माहीत होतं की त्याच्या घरी काम करणारी चंदना या नावाची मोलकरीण ही जान्हवी आहे. आणि मग त्यानंतर जान्हवीला तो सगळा घडलेला प्रकार विचारतो आणि मग त्यानंतर जान्हवी सुद्धा विश्वाला सगळं काही सांगून टाकते. म्हणजेच वेंकीला मारण्याचा प्रयत्न हा जयंतनेच केलेला होता किंवा मग जान्हवीच्या मित्रांना सुद्धा जयंतनेच मारण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं जान्हवी विश्वाला सांगून टाकते. आणि मग यानंतर विश्वा ठरवतो की आता काही करून जान्हवीला मदत करायची. म्हणजे आता जयंतपासून जेवढं होईल तेवढं आता जान्हवीला लांब ठेवण्याचा प्रयत्न विश्वा करत असतो. पण त्याचबरोबर आपल्याला असं सुद्धा दाखवण्यात येतं की जयंतला वाटत असतं की जान्हवी जिवंत आहे आणि जान्हवी माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून जयंत हा जान्हवीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काय दाखवण्यात येतं तेच आपल्याला मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. म्हणजे लवकरच आपल्याला जान्हवी जिवंत आहे हा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारा हा भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्कीच कळवा.